मित्रांनो, 3 इयर सी-ई-टीचे जे कॅप राउंड आहेत ते आजपासून सुरू झालेले आहेत आणि त्या संदर्भात सी-ई-टी सेलने तुम्हाला मेसेज पण पाठवला असेल आणि सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॅप रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलेले आहेत त्याविषयी नोटिफिकेशन काय आहे आणि किती तारखेपर्यंत आपला वेळ आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 3 इयर लॉ सी-ई-टीसाठी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. म्हणजे आमचे जे काउन्सिलर आहेत ते तुमचे पर्सेंटाईल चेक करून तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेण्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं याविषयी तुमच्यासोबत डिस्कशन करतात. तसेच कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला गाईड करण्याचं काम करतात. ऑप्शन फॉर्म फिल करत असताना कुठल्या कॉलेजचे ऑप्शन्स आपण द्यायला हवेत जेणेकरून फर्स्ट राऊंडमध्येच आपलं ॲडमिशन होईल, यासाठी सुद्धा तुम्हाला गाईडन्स देण्याचं काम इथे केलं जातं. कॅप राऊंडचे फॉर्म फिल करणं असेल, तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही इश्यू असेल, कट ऑफचं ॲनालिसिस करून कुठलं कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट असेल याविषयी डिसिजन देणं असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन असेल, या सगळ्या गोष्टी या काउन्सिलिंगमध्ये केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, इन्क्वायरी करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड संदर्भात आलेलं जे नोटिफिकेशन आहे ते आपण पहिले चेक करूयात. इथे सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर ॲडमिशन पोर्टल फॉर AY 25-26 वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 इयर सी-ई-टीचा एक ऑप्शन दिसेल. तर त्या 3 इयर सी-ई-टीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कॅप राऊंडच्या पोर्टलला तुम्हाला इथे रिडायरेक्ट केलं जाईल. तर 3 इयर LLB सी-ई-टी वरती क्लिक केल्यानंतर इथे नवीन पोर्टल ओपन होईल. आता या पोर्टलवरती तुम्ही इथे पाहू शकता कॅन्डिडेट लॉग इनचा इथे एक ऑप्शन दिलेला आहे. तर इथे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्ही ॲप्लिकेशनच्या वेळेस वापरलेला लॉग इन ID आणि पासवर्ड यूज करायचा आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन पुढे प्रोसेस करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे रजिस्ट्रेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेड्यूल काय असणार आहे ते आपल्याला शेड्यूल इथे दिलेलं आहे. तर इथे आपण पाहू शकतो इम्पॉर्टंट नोटीस कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर AY 25-26 फॉर LLB 3 इयर्स. तर इथे दिलंय की LLB 3 इयरचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आज म्हणजे 30 तारखेला सुरू करण्यात आलेलं आहे आणि 10 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन चालणार आहे. तर 1 ते 15 या तारखेमध्ये तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे या स्टेजला तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि सी-ई-टी सेलची जी टीम आहे हे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करेल. म्हणजे सध्या तरी कुठल्याही कॉलेजचा प्रेफरन्स वगैरे तुम्हाला इथे देण्यासाठी विचारलं जाणार नाहीये. हे फक्त रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे 10 तारखेच्या आतमध्ये जर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन केलं तरच तुम्हाला पुढे कॅप राऊंडला पार्टिसिपेट करता येईल आणि तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला यावर्षी कॅप राऊंडला हवे आहेत त्याच्यासाठी सुद्धा सी-ई-टी सेलने LLB 3 इयर्स डॉक्युमेंट रिक्वायरची एक लिस्ट दिलेली आहे. ती लिस्ट तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे त्या लिस्टनुसार ते डॉक्युमेंट जे आहेत ते रेडी ठेवा आणि अपलोड करून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स फॉर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन 2025. तर या कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा तुम्ही फॉर्मॅट यूज करू शकता. या फॉर्मॅटवरती सर्व इन्फॉर्मेशन भरून तुमचं नाव आणि सिग्नेचर इथे टाकून हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला सी-ई-टी सेलच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना अपलोड करावं लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला एकतर शेड्यूल दिलेलं आहे, दुसरी गोष्ट कन्व्हर्जन सर्टिफिकेट पण दिलेलं आहे. त्यानंतर CBSE, IGSE, ICSE यांचे सुद्धा मार्कचे कन्व्हर्जन सर्टिफिकेट इथे दिलेले आहेत. सरळ सरळ हे फॉर्मॅट यूज करा. त्याच्यामध्ये तुमचे जे मार्क्स आहेत ते फिलअप करा आणि तुमची साईन आणि नाव टाकून तुम्हाला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करावे लागतील. तर फॉर्म भरण्यासाठी सर्व काही इसेन्शियल डेटा ऑलरेडी सी-ई-टी सेलने त्यांच्या पोर्टलवरती इथे दिलेला आहे. तुम्हाला फक्त इथे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन लॉग इन करायचे आणि तुमच्या फॉर्म फिलिंगला सुरुवात करायची आहे. तर लॉग इन करताना तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड जो की तुम्ही सी-ई-टीच्या ॲप्लिकेशनसाठी वापरला होता तो यूज करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म फिलअप करताना सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित चेक करून घ्या. तुमचं नाव असेल, कॅटेगरी असेल, सगळ्या कन्फर्म केल्यानंतरच फायनल सबमिट बटन प्रेस करा. कारण याच्यामध्ये जर काही चुका झाल्या तर पुढे तुम्हाला ॲडमिशनला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो 10 तारखेपर्यंत आपले रजिस्ट्रेशन्स करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढच्या फेजमध्ये तुम्हाला कॅप राऊंडसाठी कॉलेज सिलेक्शन असेल. कॉलेज सिलेक्शन नंतर तुम्हाला पुढे ॲडमिशनसाठी पण चान्स दिला जाईल.
व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच आमची जी काउन्सिलिंग आम्ही सुरू केलेली आहे त्या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. या काउन्सिलिंगमध्ये कॉलेज सजेस्ट करणं असेल, तुमच्या कट ऑफचं ॲनालिसिस असेल, तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज बेस्ट असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॅपच्या प्रत्येक स्टेजमध्ये जर तुम्हाला सपोर्ट हवा असेल, तर या सर्व गोष्टी या काउन्सिलिंगच्या माध्यमातून ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर्स करतील आणि तुमचं ॲडमिशन करण्यासाठी मदत करतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन करून घ्या. थँक्यू.